हॅलो, आपण बघूया रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. फोटोत एक कप दिसतोय जो रिकामा आहे. त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ अशी सरळ उभी करून ठेवलेली आहे. याच कपमध्ये पाणी ओतल्यावर मात्र पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ती स्ट्रॉ अशी वाकलेली दिसायला लागली. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर स्ट्रॉचा पाण्यात बुडलेला जो भाग आहे तो थोडा वर उचलला गेल्यासारखा असा दिसतोय. पाणी घातल्यामुळे हे असं का झालं बरं? यामागचं शास्त्रीय कारण आपल्याला समजावून घेता येतंय का ते बघूया. त्याच कपची ही आकृती आहे. कपमध्ये पाणी आहे आणि एक स्ट्रॉ उभी करून ठेवली आहे. ज्या अँगलनी तो फोटो काढला होता त्याच अँगलनी आपण पाहतोय असं समजूया. आपल्याला माहिती आहे की प्रकाशाचा वेग तो कुठल्या माध्यमातून प्रवास करतोय ह्याच्यावर अवलंबून असतो. आपल्या ह्या उदाहरणामध्ये दोन माध्यम आहेत. एक आहे पाणी आणि दुसरं आहे पाण्याच्या पृष्ठभागाच्या वरची हवा. आता इथे होतं काय की स्ट्रॉचं जे खाली बुडालेले टोक आहे किंवा कुठलाही पॉइंट, बुडालेल्या भागातला स्ट्रॉवरचा कुठलाही पॉइंट, इथे आपण उदाहरणासाठी स्ट्रॉचं टोक धरूया, त्याच्यावरून लाईट रेज रिफ्लेक्ट होतात आणि पाण्यातनं प्रवास करत करत पृष्ठभागापाशी पोहोचतात. जेव्हा ते हवेत शिरतात तेव्हा पाण्यातल्या लाईटच्या स्पीडपेक्षा हवेतला लाईटचा स्पीड जास्त असल्यामुळे ते बेंड होतात. आता स्पीड वेगळा असल्यामुळे ते बेंड का होतात हे आपण 2 मिनिटात बघूया. पण हे असे सगळे रेज पाण्याच्या पृष्ठभागाशी पोचल्यानंतर वाकतात किंवा वळतात आणि त्यानंतर ते निरीक्षण करणाऱ्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. निरीक्षण करणाऱ्याला काय वाटतं तर हे जे प्रकाशाचे किरण इथून आलेत ते जर मागे सरळ दिशेने असे वाढवले तर ज्या पॉइंटमध्ये मिळतात तिथेच स्ट्रॉचं टोक आहे असा भास त्या ऑब्झर्व्हरला होतो. प्रत्यक्षात स्ट्रॉचं टोक इथे आहे. निरीक्षण करणाऱ्याला स्ट्रॉचं टोक मात्र इथे आहे असा भास होतो. याला म्हणतात परसिव्ड इमेज किंवा व्हर्च्युअल इमेज ऑफ द टिप. अशाच तऱ्हेने स्ट्रॉच्या बुडलेल्या भागातल्या प्रत्येक पॉइंटवरनं रेज रिफ्लेक्ट होतात आणि बेंड होतात. त्यामुळे ह्या भागाची व्हर्च्युअल इमेज ही अशी इथे तयार झाली आहे. ह्या कारणामुळे निरीक्षण करणाऱ्याला काय वाटतं की स्ट्रॉ इथे अशी वळली आहे किंवा वाकली आहे आणि उचलली गेली आहे. आपण बघूया आता की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना लाईट रेज हे असे वाकतात का बरं? हा एक प्रकाशाचा किरण इथे एनलार्ज करून दाखवलाय असं समजूया, जाड करून दाखवलाय. एक किरण आहे, त्याची डावी बाजू हिरवी आहे आणि उजवी बाजू लाल रंगात दाखवली आहे. इथे पाण्यातून किंवा स्लो स्पीडच्या मीडियममधून हा लाईट रे जेव्हा हवेच्या बाउंड्रीजवळ येऊन पोचतो तेव्हा प्रत्यक्षात त्याची डावी म्हणजे हिरवी बाजू आधी पोचते. लाल बाजू जी आहे ती अजून इथेच आहे. त्या लाल बाजूला अजून हा एवढा प्रवास करायचा आहे स्लो स्पीडच्या माध्यमातून. हिरवी बाजू आधीच पोचल्यावर काय होतं, हवेत शिरते आणि तिचा स्पीड किंवा वेग अचानक एकदम वाढतो. ह्या वाढलेल्या स्पीडनी ही डावी बाजू आहे त्याच दिशेने अशी जाऊ नाही शकत. त्याचं कारण आहे की उजवी बाजू, लाल बाजू त्याला धरून ठेवते.
त्याला ड्रॅग जे म्हणतो आपण तसं तो ड्रॅग येतो त्याच्यावर, कारण हा अजून हळू स्पीडनी पाण्यातूनच चाललेली ही बाजू लाईट रेची. त्या ड्रॅगमुळे ही जी लेफ्ट किंवा हिरवी बाजू आहे ती हवेत येते, फास्ट होते, पण बेंड होते, म्हणजे रे वाकतो किंवा वळतो. थोड्या वेळात जेव्हा ही उजवी लाल बाजू पृष्ठभागापाशी पोचते त्यावेळेला ह्या लेफ्ट बाजूचा जो काही अँगल तोपर्यंत त्याचा वाकून झालेला असेल त्या अँगलनी मग ह्या प्रकाशाचा पुढचा प्रवास सुरू होतो. हा जो फिनॉमिनन आहे या स्पीड मधल्या फरकामुळे एकाच किरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये जो फरक पडतो स्पीडमध्ये, त्यामुळे जो वाकतो किरण त्यालाच रिफ्रॅक्शन म्हणतात. हाच किरण जर पाणी आणि हवा यातल्या बाउंड्रीला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा कोन करून जर येत असला तर मात्र काय होतं, तर डावी बाजू आणि किरणाची उजवी बाजू यामध्ये पोचण्यात अंतर नाही आहे वेळेचं, दोन्ही बाजू एकदम पोचतात. दोन्ही बाजू एकदम पोचल्यामुळे वेगात दोन्ही बाजूंमध्ये एकदमच फरक पडतो, त्यामुळे आपल्याला बेंडिंग दिसत नाही. स्पीड बदलतो, पाण्यातून हवेत जाताना प्रकाशाचा स्पीड कमीपासून जास्तकडे जातो, पण प्रकाश किरण वाकत नाही. थोडक्यात काय, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कधी होतं, जेव्हा लाईट एका मीडियममधून प्रवास करता करता दुसऱ्या मीडियममध्ये प्रवेश करतो जिथे त्याचा वेग वेगळा आहे. बेंडिंग मात्र केव्हा होतं, जर तो लाईट दोन मीडियममधल्या बाउंड्रीला एका विशिष्ट कोनामधून जो 90 डिग्रीपेक्षा वेगळा आहे अशा कोनामधून जर येत असेल बाउंड्रीजवळ प्रकाश, तर बेंडिंग होतं. जर लाईट स्लोअर स्पीडच्या मीडियममधून फास्टर स्पीडच्या मीडियममध्ये शिरत असेल तर तो नॉर्मलपासून दूर असा वागतो. लाईट जर फास्ट स्पीडच्या मीडियममधून स्लो स्पीडच्या मीडियममध्ये शिरत असेल तर मात्र तो नॉर्मलकडे वळतो. जर लाईट बाउंड्रीला परपेंडिक्युलर येत असेल तर बेंडिंग होत नाही. होपफुली तुम्हाला रिफ्रॅक्शन कसं होतं हे आता छान लक्षात आलं असेल. बाय.